आता डब आणि बॅग माझी वाट बघत असतील ना, मी जातो. आम्हाला फसवतोय? अरे तुझे आजोबा तर 10 वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले. काय गणपत? हो अप्पा, मी होतो ना अमळकला राहायला. हो, आता ही काय नवीन भानगड? आणि श्रीमंतांना थोड्या वेळापूर्वीच आठवत नाही. आता तू बोला हो कर बघू. हो, मला नाही जमणार. अहो, आम्ही तुम्हाला इथे थांबायला सांगितलं नव्हतं. जेव्हा संधी दिली तर कामगार चौकशा करत बसलात. हे बघा, काय काय दाखवताय कुलकर्णी? गणपत या कुलकर्ण्यांचं घराणं म्हणजे अजब. अरे इंग्रजांच्या हातावर तुरी कशा द्यायच्या? इंग्रजांच्या नाही आप्पा, बटाच्या हातावर तुरी. विनोद नकोय. तो कालखंड तो आठवताय? त्याला कसं आठवणार आप्पा? का? त्यावेळी तो लहान होता ना. आजोबांची मांडी. कमरेखालचे विनोद नकोच नकोय. आठवताय? नाही. अरे का नाही आठवत? अरे आमच्या कित्येक गोष्टी यांना माहिती नव्हत्या, आम्ही नाही सांगितल्या. आठव 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 आठव. आठवतंय. आठवतंय. कित्येक, भरपूर, खूप खूप. हो, विसरायला होतंय. मी मदत करू का? हो चालेल, सुरुवातही तुम्हीच करा, ठीक आहे. आजोबांचा जन्म, शेवटही तुम्हीच करा. आजोबांचा मृत्यू, हो, मधलं काहीतरी सांगा ना. मध्ये तू आलास. या कथा छे 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 छे. बोलण्यात काहीच अर्थ नाहीये आणि गद्यात तर नकोच नको. पद्यात हे काय असतं? एखादा पोवाडा वगैरे. हा कुठे मिळतो? छे 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 छे. अरे तुझा आजोबा कसा धडा धडा गायचा. अरे कित्येक मैफिली रंगवल्यात त्यांनी. अरे त्या काळी सभा म्हटली की कुलकर्ण्यांचं गाणं हवंच. अजूनही त्यांच्या आठवणींनी ऊर भरून येतो. असेच असेच गायला उभे राहायचे. असेच आलापही द्यायचे. आणि असेच स्वतःहून सांगायचे की आता माझं गाणं संपलं. एखादा पोवाडा तरी आहे का? पोवाडा? अरे बाबा, संगीतातला प्रकार आहे तो. ओ, माझ्या बाप जन्मात तरी गायलेलं नाहीये. अरे बाबा, आता कशी तरी वेळ मारून ने. पण जिथे येत नाही तिथे मी काय गाणार? काय नाही येत? अरे गवयाचं पोर सुद्धा सुरातच रडतं. हो चालेल, हवं तर सुरात रडतो. हो, समजावा ना. अरे बाबा, थोडा वेळ. दामू आला की पळ ना. चल चल चल. हो, शाळेत असताना मी एक कविता गायली होती. तेव्हा मास्तरांनी महिनाभर रजा घेतली होती. मग तर तू आता मुद्दामच गा. म्हणजे हे महिनाभर रजेवर जातील. हो, तुम्ही तरी समजावा ना. आता आम्ही तुमचं ऐकलं ना, हे आम्हाला तुमच्या गाण्यावर नाचवतील. का वेळ फुकट चाललाय? त्याने आप्पा त्याचा सूर पडलाय. सुरावर विनोद नकोय. सुरावर विनोद नकोय. केशवराव, अहो केशवराव. ते पण आले की काय? केशवराव, अहो कुलकर्ण्यांचा नातू आलाय. पोवाडा गातोय पोवाडा. हो, हे केशवराव कोण? माझे वडील. माझे कोणी नाहीत ना. कसं शक्य हो? अरे बाबा,
ते गा म्हणतायत तर गाऊन टाक. का? थोड्याच वेळात त्यांचा विचार बदलला आणि त्यांच्या डोक्याचा हिंद केसरी आला ना, तुला दंड बैठका मारायला लावतील. नको, मी गातो. हा चल गाऊन टाक. आठवतो. बरं गणपत, पा. गाण्या व्यतिरिक्त याचा हल्लीचा व्यवसाय काय आहे? नाही नाही अप्पा, गाणं हाच त्याचा मेन व्यवसाय आहे. हल्ली तो पेटीवर अशी वाटी ठेवतो आणि ट्रेन मध्ये असतो असं 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 करायला. वा 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 वा. मग एखादं गाणं ऐकवच हं? आमची फरमाईश आहे, हो. तुम्ही उभे का? बसा, बसून घ्या. चला बसायला मिळा. हाऊसफुल. हे ऐकव. मर्दानी झाशीची राणी, मर्दानी झाशीची राणी, तिनं पाच पाडून सन पाच इंग्रजांना पाणी. पाणी आणा ना, पाणी आणा, आणा ना पाणी, आणा पाणी. उठ. बस. तू उठ. तू बस. अरे तू उठ. तू बस. गणपत उठ. शांता बस. गणपत उठ. शांता बाई बसा. तू तिकडे लक्ष देऊ नकोस. तुला मर्दानी झाशीची राणी, मर्दानी झाशीची राणी. सूर कुठाय? सूर कुठाय? आजोबांचा सुराटा. हा असा का गातोय? नाही नाही अप्पा, ते हल्ली ट्रेनवर दगड मारतात ना, म्हणून त्याने आपला व्यवसाय बदललाय. आजकाल येतो पोचवायला असतो, महिन्याला 10,000 इन्कम आहे आणि शिवाय 13 वेळा जेवण आणि शर्ट पीस फ्री. आजच्या महाराष्ट्रात हा असा एकमेव बुवा आहे जो कितीही दुःखाचं गाणं हसरा चेहरा ठेवून गाऊ शकतो. आत्ता बघितलं नाही का? नाही गाणी गाणी गाणी. त्या बापानं मला असं व्हायला पाहत. अरे आजोबांचा सुराटा. मर्दानी तिकडे काय बघतोस? जाऊन दाखव. हो, मला जाऊ द्या ना घरी. मर्दानी. ना हा गुंडा असा का गात बसलाय? नाही. त्याला कधीपासून सवय लागलेला तुझं गाणं ऐकायच्या? ए कपडे, हा पुस्तक फोडी ना, तूच त्याला गायला लावलं ना. मी कधी सांगितलं गायला? अण्णा पण ते गेले. हा आपला दामू. अरे हो. याचं काय करायचं? कोणाचं? हा गायक. तू ना बेटा आता माझ्या घरात सोड. या एरियात जरी कुठं गाताना दिसला ना, तुझ्या करण्यात ऍसिड होती ना, ऍसिड. मी जातो. ठीक आहे चल. जाते हो. रे. नाही, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना thanks. हा या रंगमंचावर या. श्रोते जमलेलेच आहेत. आभार
तुमचा सत्कार करतील. नको नको मी जातो. नाही काय? नाही. हा गेला का तेच बघतो. हा बाबा बघ जा. हिने बाबा एक संकट केलं. पण आज दादू का बाहेर गेला? अरे बाबा तो तर मेन संकट आहे. अहो माझ्या मुलाला सारखं संकट संकट म्हणून चिडवू नका. का इतक्या लोकांसमोर तो मला एवढा अपमान करतो त्याचं काय? आणि काय हो तुमच्या वडिलांना सुद्धा माझ्या मुलाचं शरीर बरं सापडतं नाही ना. त्याला या आठवणीबद्दल काही आठवत सुद्धा नाही. यात सगळा तुझा दोष आहे. मी काय केलं? तो जेव्हा पोटात होता तेव्हा सारखं त्या प्रेमकडे बघत बसायचीस. एवढा देखणं चेहरा सोडून त्या ऐकण्यामध्ये काय बघितलं? ना, पुढे काय करायचं? पुढे काय झोपायच्या गोळ्या द्या मला. अण्णा, मला कशाला हो झोपेच्या गोळ्या? मी असा पण झोपेन ना. नको रे बाबा. हल्ली मला रात्रीची जागरण सहन होत नाही. अण्णा, तुम्हाला बरं नाही वाटत? हा, हा. या माझ्या जागेवर या. यातनं वाचलं की भेटतो तुम्हाला. तोपर्यंत कुंकू मिटू नका. येतील मागे मोर. विजा कपड्यात मृत्यूपत्र करून ठेवलंय रे. तुझ्या नावावर काय नाही रे बाबा. या अण्णा बसा. मी तुमचे पाय दाबतो. असं मधनं नको रे राजा. असं खाल्लं सुरुवात करा. असे दावत दावत या आणि पटकन आवळा. बघा कसा शहाण्यासारखा तुमची सेवा करतोय. हे बघ दामो. आले मी दामू. हे बघ दामो बेटा. ती नयन बाबी आहे ना ती तुला गाच्यातनं पाणी आणणार. ते फुरकन प्यायचं गरकन झोपायचं. काय बडबडताय? अरे मेल्या नयन पाणी आले ते पेशंट पी आणि मोना का हलकटा झोपले. मग असं समजावून सांगा ना. अप्पा रे अप्पा रे अप्पा. अण्णा, आप्पा काय दार वाजून येतात? अरे हो मग ते कोण आलाय बघ जरा. आलो आलो. कोण आहे? अरे आलो. अरे तू बस. तुम्ही म्हणायचं सोडलं पण 3 पोरं अजूनही मला खाली वाट बघतायत. तिथं मरण्यापेक्षा इथं तडफडत जगणं आवडेल मला. तशी याची सवय झाली आहे. गणपत! आले श्रीमंत आले. या अण्णा, मी तुमची ओळख करून देतो. एवढी ओळख आहे का तुमची? चला. आप्पा, ओळखतो. मी सगळ्यांना ओळखतो. पण तू कोण आहेस? मी थांबा. मी माझ्या तल्लख बुद्धीने सांगतो. तू वाघमाऱ्यांचा नंदू ना रे? बरोबर. अप्पा, अप्पा, अप्पा. हे बघा बंगाली देवी आणि मद्रासी राक्षस. या नालायकाला माझ्या नजरेसमोरून हाकलून द्या. हा. पाणी. हा पाणी ना पाणी पाणी. ओ मला पाणी. तुला तर मी आता आ! तुला सांगितलं बाहेर जा तर मलाच म्हणतो या ना गोळ्या करून देतो. काय हो मगाशी त्याचे दोनदा नाव घेतलं
कशाला म्हटलं? त्याला काय झालं? वाघमाऱ्यांचं आणि आप्पाचं जुनं आहे, त्यांनी असं बाहेर काढलं. अरे त्याच वाघमाऱ्यांनी आम्ही कुठं लपलोय ते जाऊन ब्रिटिशांना सांगितलं. 10 वर्ष सक्त मजुरी भोगली मार त्याला. हे असं पण असतं. हे असं पण असतं. पाणी. ते पाणी द्यायला आपण जा लवकर पाणी. अहो आप्पा काय केलं तुम्ही हे? तो काही वाघमाऱ्यांचा नंदू नाहीये, तो आपला दामूच आहे. अरे तोच तर मला म्हणाला ना की मी वाघमाऱ्यांचा नंदूय म्हणून. अहो आप्पा तो मस्करीत म्हणाला. खरं सांगतोयस? तुमच्या गळ्या शपथ. हो अण्णा. अरे शपथ घ्यायला काय, बाप तर गेलाय केव्हाच. हा? नाही तो आत गेलाय ना. छे 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 छे, माझ्या हातून मोठा गुन्हा झाला रे. मी त्याची माफीच मागतो. चला आम्ही पण येतो. कशाला? आजोबा आणि नातवामध्ये तुमचं काय काम? चला आत वा. मी थांबतो ना आप्पा. नीट बाहेर आलास ना तर चिरडून मारेल. सुमन, मला तुझ्याशी बोलायचंय. मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये. सुमन, ए सुमन, अगं थांब. सुमन, अगं काल क्लासमध्ये मी तुझी किती वाट पाहिली. हे बघ, मला भेटण्याचा प्रयत्न नाही केलास तर फार बरं होईल. अगं पण मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. कोण आहे? काय आहे? काय आहे? मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. असं त्याच्याकडून ऐकताना तुला काहीच कसं वाटलं नाही? अगं तू श्रीमंत दामोदर पंतांची नावतेस याचं तरी भान ठेवायचंस. काय काय हेच मी तुला विचारतोय. हे काय चाललंय? अरे मोहन, मोहन मोहन मोहन. अप्पा अप्पा अप्पा. अप्पा या. अप्पा आता या परिस्थितीतून तुम्हीच मार्ग सुचवा. काय झालं? अहो इकडे अण्णा आणि माई, तिकडे बघा तिच्या लग्नाचं बघताय, इकडे बघा दादा आणि वहिनी, तिकडे बघा रोज नवनवीन स्थळ आणतायत, इकडे बघा आणि ही त्या मुलाबरोबर आता बघूच नका. मोहन, मोहन मोहन मोहन. अजूनही त्या नालायकाचं नाव विचार ओठांवर आहे. मला भेटू देतो, त्याची मुंडीच पिरगडतो आणि बोटी बोटी करून कुत्र्यांना खाऊ घालतो. नको अप्पा, हा, तसा तो मुलगा खूप चांगला आहे. खरं सांगतोयस? सुशिक्षित आहे, काय सांगतोय? सुसंस्कृत आहे. काय म्हणतोयस? त्याचं घराणंही आपल्या तोला मोलाचं आहे. काय सांगतोस? तुमच्या समोर आहे. काय? तुमच्या समोर आहे. अरे मग अडचण काय आहे? तुम्ही माई आणि अण्णा यांना समजावायला हवं. तो गणपत ना, तो सगळ्यांच्याच मध्ये येतो. त्याच्या तर कमरेतला आताच घालतो मी. थांबा अप्पा, आधी त्या मुलाबद्दलची माहिती तर ऐकून घ्या. बरं मला सांग, तो दिसायला तरी कसा आहे? राजबिंडा होईल, हार्दस्त आवाज होईल, गोरागोमटा अरे होईल, 6.5 फूट उंच. नाही होणार, होणार? नाही होणार, होणार? नाही होणार. होणार? अरे तोच आमच्या घरचा जावई होणार. मी आत्ताच्या आता त्या गणपतला खडसावून सांगतो की सुमनच्या लग्नाची जबाबदारी तिच्या भावावर सोडा म्हणून. आप्पा, हा, भाऊ नाही, मग मोहन. कोण मोहन? हार्दस्त आवाज होईल, गोरागोमटा होईल. 6.5 फूट उंच. अरे करून घेऊ. गणपत अप्पा बाहेर बघू. हो अण्णा, तुम्ही त्यांना खडसावून का नाही विचारत? अरे बाबा, तुझे वडील आणि माझे वडील यांच्यात फरक आहे. गणपत, अप्पा मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. इकडे
मी बोलणार. आता काय बोलणार? पण नेहमी नेहमी असंच का? काय नेहमी नेहमी? लहानपणापासून बघतोय. काय बघतोयस? लहानपणी सांगायचे